नवीन पनवेल शिवा कॉम्प्लेक्स दैनिक बाजार आरक्षित क्षेत्रालगत असलेल्या गणेश मार्केट भूखंड सेक्टर 12 प्रभाग ड येथे काही दिव्यांग व्यावसायिकांना दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून वाचनालय तसेच रोजगारांसाठी छोटेखानी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले। या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक दिव्यांग कुटुंबांना असक्षम घटकांना आर्थिक आधार मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। असक्षम ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, चर्मकार समाज, मागासवर्गीय आणि निराधार घटकांच्या उपजीविकेसाठी हा एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेत असताना काही विघ्नसंतोषी घटकांकडून त्या प्रयत्नाला गालबोट लागण्याचा केविळवाणा प्रयत्न होत असल्याची चर्चा जोर धरत आहे। त्या ठिकाणी कुठलीही अडचण अडथळा न करता असक्षम दिव्यांगांच्या रोजगाराला प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेला समाज माध्यमातून मोठा पाठिंबा मिळत असताना दिसत आहे। महापालिका आयुक्त, महापौर, सभागृह नेते, सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभाग शहर विकासासोबतच दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्नशील असल्याने अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून जनतेने पाहिले असता त्यांचे कौतुक करण्यात आले। प्रभाग ड मध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमा, स्वच्छता उपक्रम व सार्वजनिक हिताच्या कारवायांची दखल स्वतः पनवेलकर घेत असून सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी डॉक्टर रुपाली माने यांच्या कार्याचेही अनेकांनी कौतुक केलेले आहे। आयुक्त, महापौर, सभागृह नेत्यांच्या स्तुत्य उपक्रमात दिव्यांगांना रोजगार, सन्मान आणि स्वावलंबन मिळवून देणारे हे प्रयत्न अधिक बळकट व्हावे व विघ्नसंतोषी घटकांच्या दबावाला न जुमानता असक्षम घटकांशी सामाजिक बांधिलकी जपावी अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे। दिव्यांगाचे स्टॉल वगैरे तिथं आम्ही दिव्यांगवाले माणसं आणि मागासवर्गीय समाजाचे माणसं आहेत। आम्हाला कुठे जागा देत नाही, कुणी काही करत नाही। इथं येऊन कुणी पण आम्हाला बोलतात का, कुणी पण टाकतात, इथं उचलून कुणी पण येतात आणि धंदे टाकतात। मग आम्ही जीवन कसं काय करायचं, आमच्या घरातले कुटुंब कसं चालायचं म्हणून आम्हाला आयुक्त साहेबांना आणि महापौर साहेबांना एवढीच विनंती आहे, आमच्या पोटापाण्याचं तुम्ही विचार करावा आणि हे करावं तुम्ही। नमस्कार, मी प्रथमेश भगवान भंडारे, मी एक दिव्यांग आहे। इथे शिवा कॉम्प्लेक्स सेक्टर 12 इथे माझा एक स्टॉल आहे दिव्यांगाचा आणि आम्ही इथे एक मागासवर्गीय आणि दिव्यांग असे आपली 4-5 स्टॉल आहेत 4x5 चे। तर आम्ही इथे कोणाला काही अडचण न करता, कोणाला पोटपटची किंवा कोणाला कोणत्या रहदारीची अडचण न करता आम्ही आमचे ते स्टॉल केले एक उपजीविका म्हणून। तर आम्हाला एवढीच विनंती आहे महापौर साहेबांना, नितीन पाटील यांना व आयुक्त साहेब यांना व आपले सभागृह यांना सर्वांना की आमची जी उपजीविका आहे जी आमची चालू आहे ती अशी चालू राहू दे ही विनंती करतो। आणि असंच म्हणायला गेलं तर आमचे इथे सर्व दिव्यांग आहेत, हे चर्मकार समाजाचे आहेत, हे स्वतः दिव्यांग आहेत, अण्णा हे स्वतः मूकबधीर आहेत। अशाच आमची सगळी एक मागासवर्गीय दिव्यांग सामाजिक संस्था अशी एक स्वरोजगार संस्था म्हणून एक आमच्या इथे 4x6 एक स्टॉल आहे। हे जे आमचं आता उपजीविका चालू आहे, इथे खूप जणांना असं पोटात दुखत आहे की आम्ही असं केलं, रस्त्यावर आहे, त्रास होतोय, पण असं काहीच नाहीये। बघू शकता तुम्ही स्वतः की जे फुटपाथ आहे ते फुटपाथच्या बाहेर आमचे स्टॉल आहेत। 5 ते 6 फूट आमची जागा गेलेली आहे, हे फुटपाथ आहे बघा। तर फुटपाथच्या बाहेर आपले स्टॉल आहेत। तर असं कोणत्या एका व्यक्तीला कोणाला काही अडचण नाहीये की येता जाता। व परत बघायला तर आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून वाचनालय पण आम्ही चालू केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पण आम्ही चालू केलं। म्हणजे वृद्धांना ते वाचायला बघायला, दिव्यांगांना तर बसायला येईल, पावसामध्ये येता जाणारे माणसं असतील ते उभे राहू शकतात, ही पण आम्ही सोय केली आहे। तर आम्ही प्रशासनाला व महापौर साहेबांना, आयुक्त साहेबांना, आमचे सभागृह प्रकाश बिनेदार यांना सर्वांना आम्ही विनंती करतो की जी आमची उपजीविका आहे ती अशीच चालू राहू द्या।